आज आपण ट्रस या चॅप्टरवरचं एक न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत. पेपरला नेमकं ट्रसचं न्यूमेरिकल सॉल्व करताना तुमचा ॲप्रोच कसा असला पाहिजे ते आपण आज शिकणार आहोत. ब्लॅकबोर्डवर तुम्हाला एक न्यूमेरिकल दिसतं आहे. न्यूमेरिकलमध्ये थेरॉटिकल कंटेंट आधी वाचायचं आहे. डिटरमाइन ॲक्सियल फोर्सेस इन ईच मेंबर ऑफ ट्रस. जर तुम्हाला ट्रसमध्ये प्रत्येक मेंबरमधला ॲक्सियल फोर्स फाइंड आउट करायला लावला असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला मेथड ऑफ जॉईंट ही वापरावी लागते. आणि जर तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये फक्त काही मेंबर्समधला फोर्स विचारला असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला मेथड ऑफ सेक्शन ही मेथड वापरावी लागते. आता ब्लॅकबोर्डवर तुम्हाला जे न्यूमेरिकल दिसतं आहे त्यात त्यांनी आपल्याला सांगितलं आहे डिटरमाइन ॲक्सियल फोर्सेस इन ईच फोर्स ऑफ मेंबर. तर त्या केसमध्ये आपण जी मेथड फॉलो करणार आहोत ती आहे मेथड ऑफ जॉईंट. आता मेथड ऑफ जॉईंट ही मेथड वापर करताना सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला करायची आहे, डायग्रॅम ऑब्झर्व करायची आहे आणि डायग्रॅममधला असा जॉईंट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे ज्या जॉईंटवर अननोन फोर्सेस हे 2 असतील. अननोन फोर्सेस असतील 2 आणि प्रत्येक मेंबरमध्ये काहीतरी अननोन फोर्स असणार आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे नंबर ऑफ अननोन फोर्सेस कन्सिडर करताना तुम्ही 2 फोर्सेस कन्सिडर करायचे. पहिले म्हणजे प्रत्येक मेंबरमधला फोर्स आणि दुसरं म्हणजे एक्सटर्नल काही फोर्स त्या जॉईंटवर अप्लाय होत असेल तर. जर तुम्ही जॉईंट ए पाहिला तर ए या ठिकाणी एक सपोर्ट आहे आणि तो आहे हिंज सपोर्ट. आणि हिंज सपोर्टला आपल्याला माहिती आहे अननोन रिॲक्शन असतात 2 म्हणजे त्या पण काय झाल्या अननोन. म्हणजे त्या 2 अननोन रिॲक्शन ए टू बी या मेंबरमधला फोर्स, ए टू सी या मेंबरमधला फोर्स, ए टू डी या मेंबरमधला फोर्स म्हणजे असे 5 अननोन आहेत. म्हणजे हा जॉईंट आपण स्टार्टिंगला कॅल्क्युलेशनसाठी घेऊ शकत नाही. पुढचा जॉईंट पहा, जॉईंट बी. जर तुम्ही जॉईंट बीवर आले या ठिकाणी तुम्हाला 15 किलो न्यूटनचा एक्सटर्नल व्हर्टिकल फोर्स दिसतोय, या ठिकाणी 10 किलो न्यूटनचा हॉरिझॉन्टल फोर्स दिसतोय आणि दोन्ही फोर्सेसची मॅग्निट्यूड आपल्याला माहीत आहे म्हणजे ते आहेत नॉन फोर्सेस. अजून जर तुम्ही ऑब्झर्व केलं या जॉईंटवरती बी टू सी या मेंबरमध्ये एक अननोन फोर्स आहे आणि बी टू ए या मेंबरवरती एक अननोन फोर्स आहे. म्हणजे बी जॉईंटवरती नंबर ऑफ अननोन फोर्सेस किती आहेत 2. म्हणजे स्टार्टिंगच्या कॅल्क्युलेशनसाठी तुम्ही जो जॉईंट कन्सिडर करणार आहात तो जॉईंट तुम्ही जर बी घेतला तर चालू शकतो. आपल्याला स्टार्टिंगचं कॅल्क्युलेशन करताना असा जॉईंट सिलेक्ट करायचा आहे ज्या जॉईंटवर नंबर ऑफ अननोन फोर्सेस असतील ओनली 2. जर तुम्ही जॉईंट सीवर आले, जॉईंट सीवरती कोणताही एक्सटर्नल फोर्स नाही आहे पण प्रत्येक मेंबरमधला अननोन फोर्स जर तुम्ही पाहिला सी टू बी याच्यामध्ये एक अननोन फोर्स आहे, सी टू ए याच्यामध्ये एक अननोन फोर्स आहे आणि सी टू डी याच्यामध्ये एक अननोन फोर्स आहे. म्हणजे जॉईंट सी वरती नंबर ऑफ अननोन फोर्सेस आहेत 3. जर तुम्ही जॉईंट डी वरती आले, बी वरती तुम्हाला रोलर सपोर्ट दिसतोय आणि रोलर सपोर्ट पाशी तयार होणारी रिॲक्शन असती व्हर्टिकल रिॲक्शन जी अननोन असणार आहे. नंतर डी टू सी या मेंबरमध्ये एक अननोन फोर्स असेल, डी टू ए या मेंबरवरती एक अननोन फोर्स असतील. म्हणजे जॉईंट डी वरती नंबर ऑफ अननोन फोर्सेस आहेत 3. म्हणजे या ठिकाणी पूर्ण या ट्रसमध्ये तुम्ही ज्या जॉईंटपासून कॅल्क्युलेशन सुरू करू शकता असा एकच जॉईंट आहे आणि तो आहे जॉईंट बी. तर अशा प्रकारे तुमचा व्ह्यू असला पाहिजे न्यूमेरिकल सॉल्व करताना. ही झाली पहिली मेथड. सपोज एखाद्याला वाटलं की ती जॉईंट सिलेक्ट न करता डायरेक्टली सपोर्टपासून सुरुवात करतो तरी पण चालते. काय करायचं त्या केसमध्ये, या ट्रसची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करून घ्या. फ्री बॉडी डायग्राममध्ये सगळे एक्सटर्नल फोर्सेस शो करा आणि सपोर्ट रिॲक्शन शो करा. तर ए सपोर्टपाशी 2 रिॲक्शन लागतील, एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल. सपोर्ट डी पाशी एक व्हर्टिकल रिॲक्शन लागेल. आणि मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या फ्री बॉडी डायग्रामचा यूज करून सपोर्ट रिॲक्शन फाइंड आउट करायच्यात जसं आपण इक्विलिब्रियम ऑफ बीममध्ये फाइंड आउट करायचं. म्हणजे तुमची पहिली स्टेप राहील फाइंड आउट सपोर्ट रिॲक्शन. आता जर तुम्ही सपोर्ट रिॲक्शन फाइंड आउट केल्या तर सपोर्ट ए वरती व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल जी सपोर्ट रिॲक्शन असणार आहे ती तुम्हाला माहीत असणार आहे. म्हणजे नंबर ऑफ अननोन फोर्सेस किती शिल्लक राहतील 1 2 3. तरीही तुम्ही हा जॉईंट घेऊ शकत नाही. जर तुम्ही जॉईंट डी पाशी आले तर जॉईंट डी
ऑफ अननोन फोर्सेस असतील फक्त 2, तर त्या केसमध्ये तुम्ही डी पासून जरी कॅल्क्युलेशनला सुरुवात केली तरी पण चालू शकते. अशा प्रकारे 2 व्ह्यूनी तुम्हाला विचार करायचा आहे. आता जर आपण सॉल्व करायला सुरुवात केली तर या ठिकाणी तुम्हाला जॉईंट बी पासून आपण सुरुवात करू. रिझन काय आहे की बी जॉईंटवरती नंबर ऑफ अननोन फोर्सेस आहेत 2 आणि तुम्हाला असाच जॉईंट स्टार्टिंगला घ्यायचा आहे ज्याच्यावर अननोन फोर्सेस असतील फक्त 2. जर पूर्ण डायग्राममध्ये असा कोणताच जॉईंट नसेल की ज्याच्यावर 2 अननोन फोर्सेस आहेत, त्या केसमध्ये तुम्हाला पहिली स्टेप करायची आहे फाइंड सपोर्ट रिॲक्शन्स. सपोर्ट रिॲक्शन फाइंड आउट करायचे इक्विलिब्रियम कंडिशन वापरून आणि मग पुढे सुरुवात करायची आहे जसं आपण आता करणार आहोत तसं. ओके, मग आता आपण पहिला जॉईंट कन्सिडर करू. पहिला जॉईंट आहे आपला जॉईंट बी. ओके, जॉईंट बी ची फ्री बॉडी डायग्राम आपण ड्रॉ करून घेऊ. फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करण्यासाठी इमॅजिनरी XY ॲक्सिस तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. इमॅजिनरी XY ॲक्सिसवर हा तुमचा असणारे पॉईंट व जॉईंट बी. जॉईंट बी वरती या ठिकाणी तुम्हाला खालच्या डायरेक्शननी मूव्ह होणारा हा 15 किलोन्यूटनचा फोर्स दिसतोय जो डाऊनवर्ड डायरेक्शननी मूव्ह होतोय. म्हणून मी दाखवतो आणि त्याची डायरेक्शन पण डाऊनवर्ड दाखवली व्हर्टिकल. नंतर 10 किलोन्यूटनचा फोर्स राईट हँड साईडला मूव्ह होतोय आणि त्याचं जे मॅग्निट्यूड आहे ते आहे 10 किलोन्यूटन. अशा प्रकारे दोन्ही आपण नॉन फोर्सेस इथं शो करून घेतले. आता आपल्याला मेंबरमधले फोर्सेस दाखवायचे. या ठिकाणी तुम्हाला B2C हा मेंबर दिसतोय. B2C हा प्रॉपर हॉरिझॉन्टल मेंबर आहे म्हणून तो हॉरिझॉन्टल ॲक्सिसवर टेन्साईल नेचरमध्ये दाखवायचा. फोर्स इन मेंबर B2C दाखवताना तो अननोन फोर्स या नोटेशनने दाखवायचं FB2C. याचा अर्थ होतो फोर्स आलं तर तुम्ही दाखवलेली टेन्साईल डायरेक्शन बरोबर आहे आणि जर उत्तर निगेटिव्ह आलं मग तो मेंबर कसा असतो त्या जॉईंटवर कॉम्प्रेसिव्ह नेचर शो करत असतो. ओके, अशा प्रकारे आपण नेहमी अजून कोणती डायरेक्शन करतो टेन्साईल. हा झाला फोर्स B2C. नंतर तुम्हाला B2A हा एक मेंबर दिसतोय आणि B2A या मेंबरमधला जो फोर्स आहे B2A या मेंबरमधला आपण फोर्स परत टेन्साईल दाखवणार. टेन्साईल म्हणजे काय, सपोर्ट पासून लांब. बाण दाखवलाय आपण, लांब दाखवलाय सपोर्ट पासून, त्याला म्हणायचं टेन्साईल नेचर. अशा प्रकारे आपण पूर्ण त्या जॉईंटची फ्री बॉडी डायग्राम काय केलेली आहे, ड्रॉ केलेली आहे. आता फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इक्विलिब्रियमच्या कंडिशन वापरायच्यात आणि अननोन फोर्सेसची मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं ज्या वेळेस आपण जॉईंटचा इक्विलिब्रियम घेतो त्यावेळेस 2च इक्विलिब्रियम कंडिशन वापरायच्या, समेशन f(x0) आणि समेशन f(y0). जेव्हा तुम्ही सपोर्ट रिॲक्शन फाइंड आउट करता त्यावेळेस तुम्हाला 3 इक्विलिब्रियम कंडिशन वापरायच्या, समेशन f(x0), समेशन f(y0) अँड मोमेंट =0. आता या केसमध्ये आपली पहिली इक्विलिब्रियमची कंडिशन असणार आहे समेशन f(x) =0. ॲडिशन ऑफ ऑल फोर्सेस मूव्हिंग इन x डायरेक्शन. x डायरेक्शन म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शन. आता या ठिकाणी 10 किलोन्यूटन हा हॉरिझॉन्टल फोर्स आहे आणि तो राईट हँड साईडला मूव्ह होतोय त्यामुळे आपण त्याला साईन देणार पॉझिटिव्ह. नंतर FBC हा पण हॉरिझॉन्टल फोर्स आहे आणि तो राईट हँड साईडला मूव्ह होतोय म्हणून त्याला आपण साईन दिलं पॉझिटिव्ह. 15 किलोन्यूटन व्हर्टिकल आहे, FBC पण व्हर्टिकल आहे म्हणजे ते कॅल्क्युलेशनमध्ये येणार नाही, =0. या ठिकाणी तुम्हाला FBCचं मॅग्निट्यूड भेटलं -10 किलोन्यूटन. ओके, आता जर तुम्ही इथं ऑब्झर्व केलं FBC आपण टेन्साईल नेचर शो केला म्हणजे आपल्या जॉईंटपासून अवे दाखवला आहे. हे आपलं अझ्युम्शन होतं. जर आपलं अझ्युम्शन बरोबर असतं तर उत्तर पॉझिटिव्ह आलं असतं, पण उत्तर निगेटिव्ह आलं आहे म्हणजेच आपण अझ्युम केलेली डायरेक्शन रॉंग आहे. ॲक्च्युअलमध्ये FBC म्हणजे जो फोर्स तुमच्या BC मेंबरमधून पास होतोय त्याचं नेचर कसं आहे, कॉम्प्रेसिव्ह. तुम्हाला काहीच करायचं नाही, हे साईन पण नाही पाहायचं आहे, फक्त इथं C की T एवढंच मेन्शन करायचं आहे. जर निगेटिव्ह आलं तर C मेन्शन करा, याला सुद्धा मार्क आहे. नेचर फाइंड आउट करायला पण मार्क आहे. नंतर नेक्स्ट कंडिशन वापरा, समेशन f(x)
ऑफ y0 सगळ्या व्हर्टिकल फोर्सेसची बेरीज घ्या. या ठिकाणी जर पाहिलं 15 किलोन्यूटन डाऊनवर्ड डायरेक्शनने चाललाय म्हणून -15 FBC डाऊनवर्ड आहे -FBC इज इक्वल टू 0. सॉरी FBA आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला FBA चं मॅग्निट्यूड भेटेल. हा -15 इकडे गेल्यावर प्लस होईल आणि हे मायनस साईन परत त्याला लागेल म्हणून -15 किलोन्यूटन. या ठिकाणी परत तुमचं जे नेचर आले ते आलंय निगेटिव्ह, म्हणजे आपण डायरेक्शन जी टेन्साईल नेचरची शो केली ती चुकीची आहे. ॲक्च्युअलमध्ये जो फोर्स आहे तो कसा आहे, कॉम्प्रेसिव्ह. अशा प्रकारे आपण दोन्ही अननोन फोर्सेस काय केले, फाइंड आउट केले. आता या ठिकाणी आपण आपल्याला माहीत झालं, आपण B2C फाइंड आउट केला, B2A फाइंड आउट केला. आता नेक्स्ट जॉईंट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. याच जॉईंटच्या इथला किंवा या जॉईंटचा शेजारचा तुम्हाला कोणता तरी जॉईंट कन्सिडर करायचा आहे. परत सेम मेथड वापरायची. असा जॉईंट पाहायचा की ज्याच्यामध्ये अननोन फोर्सेस फक्त 2 असतील. आता जर B पासून तुम्ही A कन्सिडर केला, A वरती जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी एक रिॲक्शन असते, सपोर्ट रिॲक्शन, आणि ही एक सपोर्ट रिॲक्शन असते. हे दोघं पण आपल्यासाठी कसे आहेत, अननोन आहेत. हा एक मेंबर कसा आहे, नोन आहे, हा अननोन आहे, हा अननोन आहे. म्हणजे 4 अननोन भेटतील जर तुम्ही ए सपोर्ट घेतला. म्हणून आपण काय करणार, सपोर्ट घेणार C. जर तुम्ही C सपोर्ट कन्सिडर केला, B2C हा फोर्स आपण फाइंड आउट केला, म्हणजे या मेंबरमधला फोर्स आपल्याला माहीत आहे. C2A या मेंबरमधला फोर्स माहीत नाही आहे, C2D या मेंबरमधला फोर्स माहीत नाही आहे. म्हणजे तुम्ही आता कोणता जॉईंट सिलेक्ट करू शकता, जॉईंट C. कारण या ठिकाणी नंबर ऑफ अननोन फक्त 2च मेंबर असतील. या मेंबरमधला फोर्स आपल्याला माहीत झाला आहे आधीच्या स्टेपमध्ये. म्हणजे तुम्ही नेक्स्ट जो जॉईंट कन्सिडर करणार आहात तो असणार आहे तुमचा जॉईंट C. ओके, आता आपल्याला जॉईंट C ची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची आहे. त्यासाठी परत इमेजनरी XY ॲक्सिस ड्रॉ करा. हा झाला तुमचा जॉईंट C. C वरती तुम्हाला हॉरिझॉन्टल डायरेक्शननी C to B असा एक मेंबर दिसतोय आणि आपल्या या C च्या तो लेफ्ट साईडला आहे. म्हणून मी C च्या लेफ्ट साईडला टेन्साईल नेचरने FCB नावाचा फोर्स शो करते. आता या ठिकाणी FCB आणि FBC हे एकच आहे. स्टार्टिंगला आपण C का बरं घेतला, कारण आपण तो फोर्स C या नोटपासून दाखवला आहे म्हणून स्टार्टिंगला C घेतला. ओके, नोटेशन नेहमी असेच द्यायचे. जो जॉईंट असेल त्या जॉईंटचं नोटेशन आधी घ्यायचं. या ठिकाणी तुमचा जॉईंट B होता म्हणून या ठिकाणी आधी B लिहिलं होता. ओके, हा मेंबरमधला अननोन फोर्स झाला. नंतर C2A हा इन्क्लाइन्ड मेंबर आहे आणि तो आपल्याला थर्ड क्वाड्रंटमध्ये दिसतोय. म्हणून या ठिकाणी दाखवताना पण मी तो थर्ड क्वाड्रंटमध्ये दाखवला आणि त्यातला जो अननोन फोर्स असणार आहे तो असणार आहे FCA. नंतर तुम्हाला या ठिकाणी C2D हा एक मेंबर दिसतोय आणि तो C च्या खालच्या डायरेक्शनला व्हर्टिकल आहे. म्हणून मी पण C च्या खालच्या डायरेक्शनला व्हर्टिकल दाखवला, फोर्स इन मेंबर C2D. अशा प्रकारे आपण फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केली. आता फ्री बॉडी डायग्राममध्ये जो FBC किंवा FCB आहे त्याचं मॅग्निट्यूड आपल्याला माहीत झालं किती आहे. ते मॅग्निट्यूड मी इथं लिहून घेते. इथं मायनस साईन आलं होतं ना, या ठिकाणी पण मायनसच घ्यायचं, कन्फ्युजन होणार नाही. फक्त नेचर लिहिताना C लिहायचा, बाकी काही चेंजेस नाही. इथं जेवढी व्हॅल्यू आली तेवढीच कॅरी फॉरवर्ड पुढं करायची, -10 -10. ओके, आणि FCA आपल्याला माहीत नाही आहे, FCD आपल्याला माहीत नाही आहे. आता आपल्याला याची फ्री बॉडी डायग्राम झाल्यानंतर इक्विलिब्रियमच्या कंडिशन वापरायची. जर तुम्ही ऑब्झर्व केलं, जर आपला हा अँगल फाइंड आउट करायचा असेल अल्फा, अल्फा कोणाकोणामधला अँगल आहे आपला FCA आणि आपला हॉरिझॉन्टल ॲक्सिस म्हणजे C2A मेंबर आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिस. मग जर मला अल्फा माहीत करायचा असेल, हा अँगल तुमचा 90 डिग्री आहे. जर तुम्ही या ठिकाणी ही डायरेक्शन पाहिली, डेप्थ आहे टोटल 3 मीटर आणि विड्थ आहे 3 मीटर. म्हणजे जर मी टॅन अल्फा हा फॉर्म्युला वापरला, अल्फाच्या अपोजिट डायरेक्शन आहे ती आणि ॲडजसंट डायरेक्शन पण आहे ती, म्हणजे मला या ठिकाणी अल्फाची व्हॅल्यू भेटणार आहे tan−1 आणि tan−1
ऑफ 1 येत असतो 45 डिग्री. ओके, अशा प्रकारे आपण अल्फा फाइंड आउट केला. म्हणजे हा जो तुमचा अँगल आहे हा किती आहे 45 डिग्री. तुम्ही हा जरी फाइंड आउट केला असता तरी चाललं असतं, फक्त साइन आणि कॉस इंटरचेंज झाले असते. आता याचा आपण रिझोल्यूशन केलं आहे. आता आपण इक्विलिब्रियम कंडिशन वापरून समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 सगळ्या हॉरिझॉन्टल फोर्सेसची जर बेरीज केली 10 - 10 किलोन्यूटन हा लेफ्ट हँड साईडला चालला आहे म्हणून मायनस इंटू -10 लेफ्ट हँड साईडचं मायनस आणि त्याचं ॲक्च्युअल जे मायनस साईन होतं ते. अजून कोणता फोर्स आहे का? हां, याला रिझॉल्व करून घ्या. जर तुम्ही याला रिझॉल्व केलं तर हा फोर्स भेटेल FCA. अँगल विथ एक्स ॲक्सिस फॉर्म केला आहे म्हणून व्हर्टिकल असणार आहे साइन 45 डिग्री आणि तुमचं हॉरिझॉन्टल असेल FCA कॉस 45 डिग्री. ओके, सो कॉस 45 डिग्री हा जो आहे तो लेफ्ट हँड साईडला चालला आहे म्हणून साइन येणार मायनस FCA कॉस 45 डिग्री. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं मायनस FCA असंच ठेवा कॉस 45 डिग्री. हे मायनस प्लस होईल आणि परत ते जर अपोजिट साईनच्या इकडं आलं तर ते काय होईल -10. इथं ते दोघं प्लस होतील आणि परत 10 + 10 इकडे गेल्यावर निगेटिव्हच होणार आहे. सो हे निगेटिव्ह काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. FCA इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय कॉस 45 डिग्री. सो FCA इज इक्वल टू 10 डिवाइड बाय कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू येते 14.40 किलो न्यूटन. उत्तर कसं आलं तुमचं पॉझिटिव्ह. आणि आपण FCA कसं दाखवलं आहे टेन्साईल, म्हणजे याचं ॲक्च्युअल नेचर कसं आहे टेन्साईलच आहे. ओके, नंतर नेक्स्ट कंडिशन वापरा समेशन एफ ऑफ y इज इक्वल टू 0. सगळ्या व्हर्टिकल फोर्सेसची बेरीज घ्या. FCD व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शनने चालला आहे म्हणून -FCD. रिझोल्यूशन मधलं व्हर्टिकल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन आहे म्हणून निगेटिव्ह FCA साइन 45 डिग्री इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं FCA ची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे तर पुट करा FCD मायनस 14.14 साइन 45 डिग्री इज इक्वल टू 0. सो मायनस FCD इज इक्वल टू 14.14 साइन 45 डिग्री इज इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यावर ते प्लस होईल. हे निगेटिव्ह साईन इकडे शिफ्ट होईल. सो FCD इज इक्वल टू मायनस 14.14 इंटू साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू येते 9.9 किलो न्यूटन. या ठिकाणी तुमचं जे उत्तर आहे निगेटिव्ह आलं आहे म्हणजे तुमच्या मेंबरमधला जो फोर्स आहे तो आहे कॉम्प्रेसिव्ह. अशा प्रकारे आपण FCD फाइंड आउट केला आणि FCA फाइंड आउट केला. म्हणजे या मेंबरमधला फोर्स फाइंड झाला, या मेंबरमधला फोर्स फाइंड झाला, या मेंबरमधला फोर्स फाइंड आउट झाला. आता आपल्याला कोणत्या मेंबरमधला फोर्स फाइंड आउट करायचा आहे A to D. आता परत जॉईंट कोणता घ्यायचा A घ्यायचा की D घ्यायचा? जर तुम्ही A जॉईंट घेतला या ठिकाणी AX अननोन आहे, AY अननोन आहे आणि A to D पण अननोन असणार आहे म्हणजे 3 अननोन होत आहेत. म्हणजे A सपोर्ट तुम्ही घेऊ शकत नाही. जर तुम्ही जॉईंट D वरती आले DY अननोन आहे, C to D आपल्याला माहीत आहे आणि A to D अननोन आहे म्हणजे फक्त 2च अननोन तुम्हाला भेटत आहेत. म्हणजे तुमचा जो नेक्स्ट जॉईंट असणार आहे तो असणार आहे जॉईंट D. जॉईंट D ची FBD ड्रॉ करा. त्यासाठी Dच्या लेफ्ट हँड साईडला मेंबर आहे D to A म्हणून FDA हा झाला माझा पहिला फोर्स जो आहे अननोन. ओके, हा मी याच डायरेक्शनला का दाखवला, पलीकडे का नाही दाखवला Dच्या? कारण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं मेंबर आपल्या Dच्या लेफ्ट साईडला आहे म्हणून इथं पण मी लेफ्ट साईडला फोर्स दाखवला. नंतर व्हर्टिकल फोर्स आहे DY जो अपवर्ड डायरेक्शनने शो करायचा आहे आणि या ठिकाणी फोर्स असणार आहे तुमचा मेंबर D to C मधला आणि त्याचं नेचर आपण अजून करणार टेन्साईल D to C. ओके, D to C ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. D to C म्हणजे C to D किती आलेला आहे -9.9. आता याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट
मायनस एफ ऑफ डी ए किती भेटतो 0. सो एफ ऑफ डी ए म्हणजे डी ए मधली जी फोर्स आहे डी ए मेंबरमधला तो किती आला 0. अशा प्रकारे आपण प्रत्येक मेंबरमधला फोर्स फाइंड आउट केला. शेवटी तुम्हाला एक टेबल ड्रॉ करायचा आहे. या टेबलला मार्क्स आहेत मेंबर, त्यातला फोर्स आणि त्याचं नेचर, असं एक टेबल तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी ए टू बी हा एक मेंबर आहे, बी टू सी हा एक मेंबर आहे, सी टू डी हा एक मेंबर आहे, डी टू ए हा एक मेंबर आहे आणि ए टू सी असे 5 मेंबर आहेत. ए बी मधला फोर्स आपण फाइंड आउट केला आहे, तो किती आला आहे 15 किलोमीटर. या ठिकाणी मायनस साईन शो करण्याची गरज नाही आहे. नोटेशन करण्यासाठी असतात टेन्साईल किंवा नेचर कॉम्प्रेसिव्ह नेचर शो करण्यासाठी, ते आपण इथं मेन्शन करणार आहोत. सो इथं जरी -15 आहे, टेबलमध्ये मायनस लिहायची गरज नाही आहे. बी टू सी आला आहे आपला 10 किलोमीटर. देन सी टू ए आला आहे आपला 14.14 किलोमीटर. सी टू डी आला आहे 9.9 किलोमीटर आणि डी टू ए आला आहे. आणि ए टू सी पण आपला कसा आलेला आहे प्लस. सो एन साइड सी टू डी निगेटिव्ह आला आहे. अशा प्रकारे या टेबलला तुम्हाला मार्क्स आहेत. टोटल मार्क्स मिळण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे न्यूमेरिकल सॉल्व केलं पाहिजे आणि रिप्रेझेंट केलं पाहिजे. प्रत्येक वेळेस ॲन्सरला व्यवस्थित ब्लॉक करायचा आहे, जेणेकरून जो पेपर चेक करतो त्याला पेपर चेक करण्यासाठी इझी जातं. ओके.